अगं आता तर तुला एकदम मिरवायला हवं, मस्त मस्त साड्या नेसून एकदम मिरवायला हवं. अभिजित दाजींना जे आवडतं ना ते करायला हवं. प्रज्ञा ते बांगड्या काढ. अगं ताई काय हे, तुला घ्यायच्याच आहेत का हिरव्या बांगड्या? अगं काळ्या घे, हिरव्या बांगड्या सुवासिनी घालतात. तू सुवासिनी आहेस का? असं म्हणजे हे काय चाललंय? बाबा 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 या बांगड्या माझ्या नाही आहेत, ते प्रज्ञाच्या मैत्रिणींनी. अगं काहीतरीच काय ताई, कुठली मैत्रीण? उगाच काय कोणालाही मध्ये आणतेस तू? तू चालते हो इथून, निघ. हो जाते जाते. आसावरी ताई, तुझ्या हिरव्या बांगड्यांचे पैसे मी देईन. हा आता काय, हिरव्या बांगड्या घाल, शालू नेस, काहीही कर. बाबा खरंच मी काही नाही केलं, या बांगड्या माझ्या नाही आहेत. का हातात घातल्यास? बाबा ते लग्न करायची एवढी हौस आहे ना तुला? मी लग्न लावून देतो तुझं. मम्मी, ओ मम्मी, पेपर कुठे आजचा? काय ग हसतेस कशासाठी? हसते कशाला? बघा आई, आई, लवकर बाहेर या. काय गो काय झालं शुभ्रा? घ्या, बातमी आली आहे पेपरात. आमच्या सुनेचे लग्न करणे आहे. मी दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी माझ्या सुनेचे लग्न लावतोय. तरीही इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर संपर्क साधावा. मॅडी, येस सर. आजचा पेपर पाहायला सुटेल. सर सर आज पेपरच आला नाही. काय? विश्वासने पण मागे लपवला नाहीये सर. सावलीचं लग्न करतोस काय तू दत्ता? आजोबा, तुम्ही आजचा पेपर वाचलायत का? नाही, आम्हाला काही हरकत नाही. वयाची रंगरूपाची काही अट नाही. अहो, माझ्या सुनेला तिचा लग्न झालेला मुलगा आहे.
नाही 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 नाही, तिच्या सुनेची पण काय अडचण नाही. उलट सासूचं लग्न करायची तिला जास्त काही आहे. सासूला घरातून हाकलण्याची नवीन पद्धत असेल असेल. हो हो, आम्हाला लग्नाची घाई आहे. काय लग्न झाल्यावर परदेशात जावं लागेल? चालेल चालेल, तिचं लग्न झालं की तिला हवं ते करू दे, हवं तिकडे जाऊ दे, आम्ही विचारायला सुद्धा येणार नाही. असं समजा आमची जबाबदारी कायमची संपली. चला चला, हा कळवा, तुम्ही कळवा. आजोबा, तुम्ही ही जाहिरात वाचलीत का? अगं मीच दिलीये, मग मलाच काय विचारतेस? आसावरीचं लग्न करायचं ना, तिची हाऊस पूर्ण करायची ना, मग मुलं नको बघायला. एक मिनिट, आईंना असं कुणाशीही लग्न नाही करायचंय. त्यांना अभिजित राजेंशी लग्न करायचंय, कारण त्यांचं प्रेम आहे त्यांच्यावर. अगं प्रेमाचं मला काय सांगतेस? त्या चप्पल चोराचं आणि हिचं 6 महिन्यात प्रेम झालंच ना. दुसऱ्या मुलाशी लग्न झालं तर वर्षभर लागेल प्रेम व्हायला, त्यात काय एवढं? आजोबा, तुम्ही असं कसं बोलू शकता? म्हणजे दुसऱ्या कोणाशी आईंचं लग्न झालं तरी चालेल, फक्त अभिजित राजेंशी त्यांनी लग्न करायचं नाही. हा हा कुठला हट्ट आहे? शुभ्रा, शुभ्रा नको गो बोलूस, काही बोलू नकोस, गप्प राहा. चांगली नाटकं सुरू आहेत ना. तू गप्प राहणार आणि वकिली बाई तुझी बाजू मांडणार. बरोबर आहे, कोर्टातून घेऊन आलेस ना हिला तू. पण हिला सांग, माझ्या घरात मीच वकील आणि मीच जज आहे. तुझ्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो मीच घेणार. बाबा, बाबा नका ना असं करू. मला नाही मुलं पाहिजे, मला नाही लग्न करायचं, माफ करा, नका करू ना असं. फार हौस आहे ना तुला दुसरं लग्न करायची. आता ती हौस मी पूर्ण करणार, तुझं लग्न करायची. सोम्या, हे सोम्या. काय झालं आजोबा? सोम्या, तुझ्या आईच्या लग्नाची जबाबदारी आता तुलाच घ्यायला लागेल. लोकांना पत्रिका वाटायला लागतील आणि काय सांगशील? माझ्या आईचं लग्न आहे, सर्वांनी यायचं बरं का. अरे का तुम्ही सगळे माझी वाट लावताय? मी बाहेर काय तोंड दाखवू मलाच कळत नाहीये. हे कोंबडीच्या, मला काय हाऊस होती काय तुझ्या आईचं लग्न लावायची? पण प्रेम करायला लागले ना ती. हिचं लग्न केलं की आपली जबाबदारी संपली. या घरातली पिढा बाहेर गेली म्हणून समज. यानंतर तिचा आणि आपला काही संबंध नाही. आजोबा, तुम्ही रागाच्या भरात आईंबद्दल जे काही बोलताय ना, ते अजिबात बरोबर नाही. हा, यांनी प्रेमाची थेर गेली ती शोधतात का? का हो आजोबा? आजपर्यंत त्यांनी तुमच्यावर, सोहमवर, या घरावर जे काही केलं ते प्रेम होतं का ती थेरच होती? आणि मग जर ते प्रेम होतं तर मग त्या अभिजित राजेंवर जे करतात ती थेर कशी असतील? फक्त तुम्हाला वाटतायत म्हणून? आजोबा नका वागू असं. तुम्ही हे जे काय हट्ट करताय ना, त्याच्यामुळे आईंचं खूप मोठं नुकसान करून बसाल. हे तू मला शिकवू नकोस मी काय करायचं ते. आणि जास्त तोंड सुद्धा चालवू नकोस. हे माझं घर आहे. या घरात मी ठरवणार काय आहे ते. असावरी, मी जे काय बोलतोय ते तुला मान्य आहे की नाही? बोल, मान्य आहे की नाही? आसावरीचं लग्न माझ्या मर्जीनच लागणार. आणि ही जाहिरात पाहून जो मुलगा स्थळ घेऊन येईल त्याच्यातला जास्तीत जास्त चांगला मुलगा मी निवडणार. तू तयारीला लाग लग्नाच्या. जा जा सांगितलं ना. हे बघ, ही जाहिरात वाचली का? सासरा सुनीचं दुसरं लग्न लावाय निघालाय. अरे ही सून आहे ना, सासऱ्याचे हाल करत असणार.
म्हणून सासरची दुसरं लग्न लावायला निघालाय. मग तू जा ना त्याला भेटायला. तुला दुसरं लग्न करायचंय ना, विचार ना त्याच्या सासऱ्याला. ह्या म्हाताऱ्याची सुंदर सुंदर असेल ना तर माझी काही हरकत नाही. तसं असेल तर मी पण लग्न करायला तयार आहे. अरे पण तुझं लग्न झालंय ना. मला दुसरं लग्न करायला काय हरकत आहे? तिचं पण दुसरंच आहे ना. मॅडी मॅडी येस सर. रेस्टॉरंटमध्ये ज्यांच्या ज्यांच्या हातात न्यूजपेपर्स आहेत सगळे काढून घे. त्यांना म्हणावं नवीन रूल आहे म्हणावं, या रेस्टॉरंटमध्ये खाताना न्यूजपेपर वाचायचा नाही. जा जा. ओके ओके. सर तुम्ही आमच्या रेस्टॉरंट मध्ये न्यूजपेपर वाचू शकत नाही. नवीन रूल झाला तसा. सोडा तो पेपर. सोडा तो पेपर. पण मला वाचायचं आहे ना. पण मला वाचायचं आहे ना. अरे मी पडेल. अरे मी पडेल. अरे संभाळा संभाळा. असं काय करते? वेळ लागलं काय बाईला? आमचा पेपर काय घेते ती? तुम्ही नाही वाचू शकत. नाही वाचू शकत? मग मेनू कार्ड कसं पाहणार? सर सर देत नाही. सोडा ना पेपर. सोडा न्यूजपेपर तो. हो हे काय चाललंय? आमचं अजून खालून झालं नाही. अहो चाललंय काय आहे? हा माझ्या रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्ही एका स्त्रीविषयी वाटेल ते बोलताय, वायफळ चर्चा करताय, नको नको ते विनोद करताय, त्यावर हसताय. अशा लोकांना या रेस्टॉरंटमध्ये काहीही सर्व होणार नाही. मला माहिती आहे खाताना कोणाला उठवलं तर पाप लागतं. मला पाप लागलं तरी चालेल, पण तुम्ही इथून उठा. चला निघा इथून. निघा निघा चला इथून. काय अहो, हे काय? काय आउट आउट आउट. चला चला बाहेर चला. चला. शुभ्रा आजचा पेपर बघितलास? हे दत्ताजींनी काय जाहिरात दिली पेपरमध्ये? वाचलीस का तू? हो सर, वाचली मी जाहिरात. मलाही वाटलं नव्हतं आजोबा असं काहीतरी करतील. आसावरी कशी आहे तिला माहिती आहे? हो. अरे यार, आसावरीला काय वाटत असेल मी कल्पना नाही करू शकत. नाही मान्य आहे ते आमच्यावर चिडलेत, पण म्हणून हे असं करून त्यांच्याच डोक्याला ताप होणार आहे. आता अशी अशी स्थळं येतील ना, इतके फोन्स येतील की त्याचा त्यांनाच त्रास होणार आहे. हो हो सर, ऐका, फोन्स यायला सुरुवात झालेली आहे. पण मला काय वाटतं, ही एक संधी आहे आपल्यासाठी, आजोबांनीच आपल्याला दिलेली. काय बोलते शुभ्रा? ऐका, आजोबांनी आईंसाठी स्थळं यावी यासाठी जाहिरात दिली आहे ना. आणि आता बोलता बोलता ते असं बोलून गेले की जे सगळ्यात चांगलं स्थळ आईंसाठी येईल त्या माणसाशी आजोबा आईंचं लग्न लावून देणार. चांगलं? काय बोलते शुभ्रा तू? सर, तुमच्यापेक्षा चांगलं स्थळ आईंसाठी येऊ शकतं का? आणि जाहिरात दिली आहे म्हटल्यावर आईंचा हात मागायला कुणी येऊ शकतं, अगदी तुम्ही सुद्धा. हो बाबा, माझी चूक झाली असेल, पण खात्री नाही तुझ्याकडून चूक झाली ती. असावर मी ठरवलंय तुझं लग्न लावायचंच. त्यानंतर पुन्हा पुन्हा मला विचारायला यायचं नाही. हे माझं घर आहे, मी म्हणेन ती पूर्व दिशा. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुला खात्री आहे की नाही जे मी करेन ते तुझ्या फायद्याचं भल्याचं असेल? मी तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधेन, काळजी करू नकोस. जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळतोय, बऱ्याच चौकशा आल्यात, काही येतील तुला बघायला. जा तयार हो. आजोबा, मला एक विचारायचं होतं. आता तू परत वाद घालणारस का माझ्याशी? नाही नाही, तसं नाही, म्हणजे मी आईंना तयार करू का असं विचारायचं होतं. कर जरा, नाहीतरी तुलाच हौस होती ना तिचं लग्न करायची. आजोबा, तुम्ही पण ना आईंच्या सगळ्या चांगल्या साड्या अशा बाहेर देऊन टाकल्यात. आज किती उपयोगी पडल्या असत्या. काही हरकत नाही, माझी एखादी छानशी साडी आईना नेसवते आणि मस्त तयार करते. चला आई, तयार होऊया. शुभ्रा, शुभ्रा, तू तू
काय बोलतेस हे? आई चला आपण तयार होऊया पटकन. नाही शुभ्रा, काहीतरी बोलतेस तू. आई आजोबांनी एखादी गोष्ट ठरवली की ती काळ्या दगडावरची रेघ असते. तुम्ही ओलांडू शकणार आहात का ती? त्यांच्या विरुद्ध जाऊ शकणार आहात? आजोबा तुम्हाला म्हणतात लग्न कर, त्यांना सांगणार आहात मी नाही करणार म्हणून? सांगणार आहात त्यांना की नाही मला लग्न करायचं नाही? जमणार आहे? नाही ना? मग चला ना, ते म्हणतायत तर आपण हसून तयार होऊया. चला. अगं आणि आजोबा तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्यात योग्य आणि सुरेख स्थळ असेल त्याच्याशी तुम्ही आईंचं लग्न लावून देणार आहात. मी माझा शब्द कधीच मोडत नाही. जा तयार कर तिला. ओके आई चला. शुभ्रा, चला आई. अगं शुभ्रा, तू ऐक ना माझं, तू काय करतेस हे? अहो आपण खरंच जायचंय ना? नाही म्हणजे भाऊजी उगीच चिडतील म्हणून म्हणते मी. बघा तुम्ही पुन्हा विचार करा. अगं विचार काय करायचा, आपण पुण्याचं काम करायला चाललो आहोत ना, आणि त्याला चिडायला काय कारण लागतं का? चिडला तर चिडू दे. मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही. अरे दत्ता, माझा नाही पण माझ्यासोबत कोण आले त्याचा तरी विचार कर. खरं तर तू बोलवलंस म्हणून मी आलोय. मी बोलवलं? काय वेळ लागलाय काय? मला याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. वहिनी याला घेऊन जा. अहो भाऊजी, पण तुम्हीच बोलवलत म्हणून आम्ही आलोय ना. सुनेचं लग्न करायचे अशी जाहिरात तूच दिलीस ना? हा फोन नंबर तुझाच आहे ना? हो हो आम्हीच दिली आहे आईंसाठी. म्हणजे तूच बोलवलंस आम्हाला. त्यासाठी आम्ही एक स्थळ घेऊन आलोय. तू नाही म्हणू शकत नाहीस. अरे वा. आणि माझी एक विनंती आहे, मुलाकडच्या माणसांची जसं वागावं तसं तू माझ्याशी वाग. वागणारच ना, वागणारच. आजोबांनी वचन दिलंय तसं. सगळ्यात उत्कृष्ट आणि सुरेख स्थळ असेल त्याच्याशी आईंचं लग्न लावून देणार. हो ना आजोबा? या ना, या या प्लीज या. आपण सरळ मुद्द्याचं बोलूया. कुणाचं स्थळ घेऊन आलास तू? माझा दूरचा पुतणे, चांगला शिकलेला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. मला माणसाने भरल्या कुटुंबात माझ्या सोनेचं लग्न लावायचंय. एकटा राहणारा नको. या तुम्ही. लग्न होऊ शकत नाही. अरे कोण म्हणाला तो एकटा राहतो म्हणून? भलं मोठं कुटुंब आहे त्याचं. 100-125 माणसं आहेत त्याच्या कुटुंबात. अगदी जीवाला जीव देणारी. तुला काळजी करण्याचं काही कारण नाही. आसावरीला तो अगदी खुश ठेवेल. मी तर म्हणतो की आसावरीला याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळणारच नाही. मग त्याने आजवर लग्न का नाही केलं? आसावरी सारखी मिळाली नसेल, पण आता तो लग्नाला तयार आहे. पण तुझा कोणी पुतणे आहे हे मला कसं माहित नाही? हे मला कसं कळणार? पण तुझे सगळे नातेवाईक मला माहित आहेत. बरं, नाव काय त्याचं? अरे नावात काय घेऊन बसलायस? प्रत्यक्ष त्यालाच बघ. तो बघ आलाच. मी बघते. अरे या या या. आले. या बसा. तुझी इथे यायची हिम्मत कशी काय झाली? आजोबा, आपण पेपरात ऍड दिली होती की नाही, त्यामुळे आपल्याकडे कोणीही येऊ शकतं आता. दत्ता, मी आणलेल्या मुलाची शहानिशा केल्याशिवाय तू नाकारू शकत नाहीस. आणि आजोबांनी ठरवले
जो मुलगा योग्य असेल त्या मुलाशी आजोबा आईंचं लग्न लावून देणारच. आणि आजोबा त्यांच्या शब्दाला पक्के येतात, त्यांचा शब्द पडू देत नाहीत ते. हो ना आजोबा? नमस्कार, मी अभिजित राजे. तुम्हाला काय मला विचारायचं असेल तर विचारू शकता.